साईनाथ चंदापुरे यांना विश्व मानवी हक्क संस्थातर्फे मानद डॉक्टरेटचा सन्मान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक 3D प्रिंटिंग, मशीन लर्निंग व पायथन यांचा शैक्षणिक तंत्रज्ञानात उपयोग करून भारत सरकारकडे पेटंट यशस्वीरित्या नोंद करणाऱ्या श्री गुरुदेव गोरवा विद्या मंदिर, उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील श्री साईनाथ मारुतराव चंदापुरे यांना विश्व मानव अधिकार आंतरराष्ट्रीय संस्थातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे विशेष कार्यक्रमात मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. श्री चंदापुरे हे MSc, M.Ed, LLB असून त्यांचे संशोधनाचे कार्य आंतरराष्ट्रीय दर्जावर गाजलेले असल्याने त्यांना नुकताच पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन पुणेच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक तंत्रज्ञान या विषयात विविध संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रेरणा दिल्याने त्यांचे विद्यार्थी आयशर, नेरी, इस्रो, एम्स यासारख्या संस्थेत उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. मागील 17 वर्षांपासून ते विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञान वापरून प्रभावीपणे करतात आणि त्यामुळेच त्यांना महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांचे द इफेक्ट ऑफ डिटर्जंट टाईड ऑन फ्रेश वॉटर क्रॅब बॅरिटेल पूजा गुयेरीने हा संशोधनपर लेख प्रचंड गाजला. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरती नोंद घेऊन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. IA बेस्ड डिटर्जंट क्वालिटी चेकिंग डिव्हाइस या संशोधनाला भारत सरकारने पेटंटची नोंदसुद्धा केली. ते श्री गुरुदेव गोरोबा विद्या मंदिर, उमरखेड येथे नीती आयोगाची अटल टिकलिंग लॅब असल्याने माध्यमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना रोबोटिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, पायथॉन अशा प्रकारची नवनवीन तंत्रज्ञान युक्त शिक्षणासोबत जोड लावून विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षणाच्या दृष्टीने कार्यरत आहेत. श्री चंदापुरे हे MSc, MA, LLB असून त्यांनी भारतीय तकनिकी अनुसंधान नवी दिल्ली यांच्यातर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पायथॉन व मशीन लर्निंगचा सर्वोच्च कोर्स केल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना सहजतेने ट्रेन करता येतं आणि म्हणून त्यांचे विज्ञान विषयातील मॉडेल राज्य व राष्ट्रीय स्तरावर तसेच इन्स्पायर अवॉर्डमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी क्रमांक प्राप्त केले आहे. श्री चंदापुरे हे महाराष्ट्र शासनासाठी दीक्षा ॲप तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांचा पुणे येथे तत्कालीन शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे साहेब यांच्या हस्ते सेंट हेलेना स्कूल येथे भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. साखर कारखान्याच्या जवळच त्यांची गाव असल्याने ते इतरत्र वेळी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना एकत्र जमा करून विविध गोष्टी व शैक्षणिक वाटचालीकडे त्यांना आणण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय प्रवाहात आणले आहे. श्री गुरुदेव गोरोबा विद्या मंदिर, उमरखेड या शाळेचे अध्यक्ष श्रीमती प्रीतीताई धामणकर, सचिव श्री सुभाषरावजी डावरे सर, सहसचिव तथा शाळा समिती अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास भाऊ धामणकर व शाळेचे मुख्याध्यापक श्री उगे सर, पर्यवेक्षक श्री मेहरे सर यांनी त्यांच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर भव्य कार्यक्रमात अभिनंदन. चंदापुरे डॉक्टरेट या अवॉर्डसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं क्वालिफिकेशन MSc, M.Ed, LLB आणि माझं PhD चालू आहे. आणि मला आज जो GHRT ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट विश्व मानव अधिकार आयोग यांच्यातर्फे हा होनररी डॉक्टरेट मानद डॉक्टरेट अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी महाराष्ट्र शासनासाठी ई-कंटेन दीक्षा ॲप निर्मितीसाठी काम करतो, भोपाळसाठी मी काम करतो. त्यानंतर मला महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी मुंबई येथे देण्यात आलेला आहे. मला एकूण आतापर्यंत 40 अवॉर्डनी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. यानंतर माझं जे काम आहे ते माझ्या हातांनी जवळपास आतापर्यंत 21 विद्यार्थी
MBBS प्रवेशास पात्र झालेले आहेत आणि मी विविध अपंग मुलांसाठी सुद्धा काम करतो. ज्या समाजातील वंचित घटक आहे त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करतो. जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांना शोधून शिक्षण प्रवाहात आणून त्यांना नोकरीपर्यंत लागण्यापर्यंत मी मदत करतो. आणि या माझ्या कार्याची दखल घेऊन आज मला इथे मानद डॉक्टरेट या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल GHRT चे मी आभार मानतो. ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट या संस्थेने माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल या ट्रस्टचे आभार मानतो. धन्यवाद. हा, आतापर्यंत मला म्हणजे काही रोख रक्कम आहे, काही गोल्ड मेडल आहे, त्यानंतर काही प्रमाणपत्र आहेत. मी अविरतचा राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे. शासनाच्या कोणत्याही ट्रेनिंगचा मी राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे. अविरत असेल, ALP असेल, सायन्स किट असेल, त्यानंतर TOT आता जे लोणावळ्याला ट्रेनिंग झालेलं आहे ते मी लोणावळ्याला घेऊन यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्ह्याला ट्रेनिंग दिलेलं आहे. अशा विविध ट्रेनिंग घेऊन मी महाराष्ट्र शासनाचं काम करतो. तुम्हाला पुरस्कार मिळाला, तुमची जिम्मेदारी वाढली का? नाही, आता माझी जिम्मेदारी वाढली. आता दुप्पट वेगाने आम्हाला काम करावं लागणार आहे. शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त जवळपास अंधार पडेपर्यंत सुद्धा आणि कधी कधी शालाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी आम्ही सुट्ट्यांच्या दिवसामध्ये सुद्धा फिरत असतो. तर आतापर्यंत किती शालाबाह्य विद्यार्थ्यांना? आतापर्यंत जवळपास 130 शालाबाह्य विद्यार्थ्यांना मी शोधून काढलेला आहे. जे याच्यामध्ये येतात म्हणजे साखर शाळा, म्हणजे ऊसतोड कामगारांची जे मुलं येतात ते मुलं जे आहेत किंवा वीट भट्टीसाठी काम करायला जाणारे जे आहेत त्यांचे जे मुलं आहेत ते अर्ध्यामधून शाळा सोडून जातात. त्यांचं फक्त नाव असतं. तर आम्ही माझ्या राहत्या गावापासून 2 कारखाने जवळ असल्यामुळे मी तिथे जाऊन त्यांना जास्तीचं अध्यापन करतो. सर, शाळाबाह्य का होतात हे कारण काय? शालाबाह्य मुलं त्यांच्या परिस्थितीमुळे शालाबाह्य होतात. कारण त्यांच्या आईवडिलांचा जो उपजीविकेचा भाग असतो त्या उपजीविका करताना त्यांना अडचण निर्माण होते. मग आपल्या मुलांना जिवंत राहण्यासाठी त्यांचं पोट भागलं पाहिजे, त्यांची उपजीविका भागली पाहिजे म्हणून ते त्यांना सोबत कामाला घेऊन जातात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.